नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली तुटेना या आपल्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात काय करणार आहे ते आज आपण अगदी सविस्तर बघणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो, आजचा भाग खूप थ्रिलिंग आणि रहस्याने भरलेला आहे. पण ते सगळं सांगण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट. तुम्ही आपले व्हिडिओ रोज बघतात, खूप प्रेम देतात, पण तुमच्यापैकी अनेक जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. आपले खूप थोडे सबस्क्रायबर्स बाकी आहेत, त्यामुळे प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता वळूयात आजच्या कथेकडे. तर आजच्या भागाची सुरुवात होते अडगळीच्या खोलीपासून. मीरा तिथे एकटीच उभी असते. तेवढं तिथे मंजिरी अगदी तडकाफडकी आत येते. मंजिरी थेट मीराच्या जवळ जाते आणि तिचा गाल, तिची हनुवटी अशी अगदी जोरात पकडते. मंजिरी रागाने मीराला बोलते, बोलव तुझ्या बहिणीला. कुठे आहे तुझी बहीण? बोलव तिला. आता इथेच अदृश्य भिंतीच्या मागे अंबिका उभी असते. अंबिका हे सगळं बघत असते आणि ती तिथूनच जोरात ओरडते, मंजिरी सोड तिला, मीराला सोड. पण दुर्दैवाने अंबिका अदृश्य भिंतीमागे असल्यामुळे तिचा आवाज मीरापर्यंत पोहोचत नसतो. मंजिरी पुढे मीराला धमकावत बोलते, माझ्या विरुद्ध कट रस्ताय हां, माझ्या विरुद्ध. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मीरा, जगातलं दुसरं कोणतंही युद्ध जिंकणं सोपं आहे, पण मंजिरीसोबतचं युद्ध जिंकणं अजिबात सोपं नाही. तुला काय वाटतं? मला काहीच माहिती नाही. जर तुला असं वाटत असेल ना, तर तो तुझा फार मोठा गैरसमज आहे मीरा. तुमचा तो रुद्रकेतू, त्याला शोधण्याचे तुम्ही जे निष्फळ प्रयत्न प्रयत्न करत आहात ना, आता ते बंद करा. मी त्याला चांगलंच समजवलं आहे. इकडून अंबिका पुन्हा ओरडून बोलते, मंजिरी तू आम्हाला अशा धमक्या देऊन घाबरवू शकत नाहीस. आम्ही खूप लवकर तुझा अंत करणार आहोत. मीरा, मीरा तू घाबरू नकोस, मी आहे इथे. पण मीराला अंबिकाचा आवाज येत नसल्यामुळे ती थेट मंजिरीच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, हे बघ मंजिरी, तू आमचं काहीही करू शकत नाहीस. हे ऐकताच मंजिरी जोरात हसायला लागते. ती उपहासाने बोलते, मी काही करू शकत नाही? आणि तू काय केलंस ग मीरा? मला माझी अट मान्य करायला लावून तू माझ्याच विरोधात कट रचतेस. काय करणार? तो तुझा स्वभावच आहे ना. पण माझा स्वभाव तसा नाही आहे. मी काय एखादी खाष्ट सासू नाही आहे. पण हरकत नाही, मी तुला अजून एक संधी देते. अमावस्येला अजून थोडा वेळ बाकी आहे, त्यामुळे शांतपणे नीट विचार कर. हे ऐकून मीरा प्रचंड घाबरते आणि गप्पपणे तिथून निघून जाते. अंबिका मागून ओरडत राहते, मीरा, मीरा थांब. पण मीरा निघून जाते. मीरा गेल्यावर मंजिरी जायला निघते, पण अचानक ती थांबते आणि मागे वळून थेट अंबिकाकडे बघते. अंबिका एकदम चकित होते. तिला धक्का बसतो की मंजिरी मला बघू शकते. मंजिरी पुढे येते आणि हसत बोलते, अंबिका आता थोडा वेळ इथेच थांब, तोपर्यंत मी माझं काम करून येते, ठीक आहे? मंजिरी राक्षसी हसू असते आणि अडगळीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून निघून जाते. अंबिका आतून दरवाजा ठोकून जोरात ओरडत राहते, नाही मंजिरी, दरवाजा उघड, मला इथून बाहेर काढ, मंजिरी बाहेर काढ मला. पण मंजिरी निघून गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व अनन्याच्या खोलीत येतो. तिथे लहानगी वेदा झोपलेली असते. अथर्व बघतो की अनन्या अजूनही जागीच आहे. अथर्व विचारतो, हे काय अनन्या, तू रात्रभर झोपली नाहीस? अनन्या उत्तर देते, नाही दादा, थोडं काम होतं, आत्ताच जस्ट संपलं. अथर्व काळजीने विचारतो, मग कधी झोपणार आहेस? अनन्या बोलते, दुपारी झोपेल, नाहीतर आज रात्री लवकर झोपेल. त्यानंतर अनन्या अथर्वला काल रात्री काय घडलं ते सांगू लागते. ती बोलते, दादा, रात्रभर वेदा आई बाबा करत होती. पण सकाळी उठल्यावर सडनली काय होतं माहिती नाही, ती अचानक बदलते. मीरा बहिणीचा राग तर ती करतेच आहे, पण आता ती तुझ्यासुद्धा राग करायला लागली आहे. हे ऐकून अथर्व अनन्याच्या जवळ येतो आणि तिला खूप प्रेमाने शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करतो. अथर्व बोलतो, अनन्या, जरा तटस्थ राहून विचार कर ना. मीराचं आणि माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं? ती नेहमी वेदाचा विचार करते. इनफॅक्ट ती या घरातल्या प्रत्येकाचाच विचार करते. ज्या मीराचं वेदावर एवढं उदंड प्रेम आहे, ती अचानक वेदासाठी वाईट कशी ठरू शकते? वेदा तिच्यावर अचानक एवढा द्वेष कसा करायला लागली, याचा कधी विचार केला आहेस? चल, मीराचं सोडून दे, पण तिचं असं म्हणणं आहे की मी अंबिकाला मारले. हा गैरसमज तर आधीच दूर झाला होता ना, मग अचानक तिच्या मनात हा गैरसमज पुन्हा आला कसा? तिच्या मनात हे विचार कुठून आणि कसे येत आहेत? बघ अनन्या, मी माझी मतं कोणावर लादत नाही आहे. मी फक्त तुला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. एकदा शांतपणे बसून या सगळ्या गोष्टींचा विचार कर. अथर्वचं हे बोलणं ऐकून अनन्याच्या मनात आशेचा किरण दिसतो. ती अथर्वकडे बघते. अथर्व तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि बोलतो, वेळेवर झोप आणि आराम कर. अनन्याही हो म्हणते.
अथर्व तिथून जाताना वेदाकडे बघून स्माईल करतो. ती झोपलेली असताना तिच्या जवळ जाऊन तिला किस करतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि निघून जातो. अनन्या मात्र आता खरोखरच गंभीरपणे सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते. दुसऱ्या बाजूला मीरा घरातील देवाऱ्याजवळ उभी राहून देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करत असते. मीरा डोळ्यात अश्रू आणून बोलते, देवी आई, आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलोय गं. मला काहीच कळत नाही. माझी ताई कुठे गेली आहे? मला मान्य आहे देवी आई की ही लढाई आम्हालाच जिंकायची आहे, पण मला काहीतरी मार्ग दाखव. निदान माझ्या ताईपर्यंत पोहोचवण्याचा तरी मार्ग दाखव. मीरा असं बोलत असते तेवढ्यात मागून अचानक एक शांत आवाज येतो. मीरा लगेच मागे वळून बघते तर तिथे देवी आजी उभ्या असतात. मीरा लगेच आजींना नमस्कार करते आणि धावत जाऊन आजींच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागते. आजी मीराच्या पाठीवरून हात फिरवत बोलते, मीरा शांत हो बाळा. अगं, असं अस्वस्थ होणं हे माणूस असण्याचे लक्षण आहे. आपली माणसं जेव्हा अचानक आपल्यासोबत नसतात तेव्हा मन अस्वस्थ होतंच, यात तुझं काही चुकीचं नाही आहे. पण मीरा, तुला एक गोष्ट स्वीकारावी लागेल. अंबिका ही आता एक आत्मा आहे. ती कायम तुझ्यासोबत राहू शकत नाही. मीरा घाबरून विचारते, आजी, मग माझी ताई कुठे आहे? आजी बोलते, पहिला प्रश्न हाच आहे की ती कुठे आहे? तर ती आता खूप मोठ्या संकटात आहे. मीरा अजून घाबरते. संकटात? आजी, काय झालंय ताईला? आजी बोलते, हो मीरा, तुम्हा दोघींना ज्या गोष्टी जेवढ्या सोप्या वाटल्या होत्या ना, त्या तितक्या सोप्या नाही आहेत. शत्रू जेवढा मोठा आहे, संकटही तेवढेच मोठे आहेत. मीरा हिमतीने बोलते, आजी, मी कोणत्याही संकटांचा सामना करायला तयार आहे गं, पण मला आधी माझ्या ताईकडे जायचं आहे. ती संकटात आहे, तिला वाचवायचं आहे. आजी, सांग ना ती कुठे आहे? मी तिला वाचवण्यासाठी कुठे जाऊ? तेव्हा आजी एका खूप मोठा सुगावा देते. आजी बोलते, मीरा, त्या चेटकिनीने या घराला वाळवी लावली आहे. तिने हे घर आतून पूर्ण पोखरलंय. बाहेरून सगळं जसं आहे तसंच दिसतंय, पण आतून घर पूर्ण रिकामं आणि पोखरलेलं झालंय. आणि अंधार नेहमी अशाच पोकळीत आपलं साम्राज्य उभं करतो. या शब्दांचा अर्थ समजून घे मीरा. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला याच शब्दात सापडतील. मीरा विचारात पडते. तिथे अडगळीच्या खोलीत कैद असलेली अंबिका इकडे तिकडे फिरत विचार करत असते. अंबिका स्वतःशीच बोलते, काय आहे हे सगळं? मागे गुहा, पुढे घर आणि मी अशी मधल्यामध्ये अडकून पडले. नकाशानुसार तर मला गुहेतच प्रवेश केला होता. मग मी या घरात आली कशी? रुद्रकेतू म्हणाले होते की बाबा त्या गुहेत बसले आहेत. याचा अर्थ बाबा याच घरात आहेत का? अंबिका विचारात पडते. ती गोल फिरून चारी बाजूंनी बघू लागते की कुठे तिचे बाबा दिसत आहेत का. आणि तेवढ्यात शांततेत तिला एक आवाज ऐकू येतो, राधा, राधा. अंबिका दचकते. ती ओरडते, हा तर बाबांचाच आवाज आहे. आणि ती सुद्धा प्रेमाने हाक मारू लागते, बाबा, बाबा, तुम्ही कुठे आहात? दुसऱ्या बाजूला मंजिरी तावातावाने आपल्या खोलीत येते. ती तिथे बघते तर अनन्या कसल्या तरी विचारात बसलेली असते. मंजिरीला हे बघून राग येतो, पण ती स्वतःला सावरून गोड आवाजात विचारते, अनन्या, काय गं, काय झालं? अनन्या बोलते, काही नाही आई. मंजिरी संशयाने बोलते, नाही, काहीतरी नक्की झालं आहे. अनन्या बोलते, आई, आपण एका गोष्टीचा विचारच करत नाही आहे. ही वेदा अशी अचानक कशी वागायला लागली? मीरा वहिनीबद्दल आणि दादाबद्दल तिच्या मनात एवढा अचानक राग कसा आला? अनन्याचे हे शब्द ऐकताच मंजिरी थोडी घाबरते, पण ती लगेच प्रकरण सावरत अनन्याचे कान भरवायचा प्रयत्न करते. ती बोलते, अगं अनन्या, एखादी गोष्ट लहान मुलांच्या मनात भरली ना की ती असंच वागतात. पण मंजिरीला जास्त बोलता येत नाही, कारण तिला दुसरं काम असतं, म्हणून ती अनन्याला कटवण्यासाठी बोलते, ऐक ना, मला थोडं काम आहे, आपण नंतर बोलूयात का? आणि तुला वेदाचा ब्रेकफास्ट पण तयार करायचा आहे ना? अनन्या हो म्हणून तिथून निघून जाते. अनन्या गेल्यावर मंजिरी स्वतःशीच बोलते की अनन्या अचानक इतका विचार करायला कशी लागली? नाही, मला काहीतरी करावं लागेल. हिच्या विचाराचं जाळं जर असंच मोठं होत गेलं तर त्यात मीच अडकेन. तिथून अनन्या वेदाच्या खोलीत जाते. वेदा चोकोस वेदा चोकोस खात असते डायनिंग रूममध्ये. तेवढं तिथे मीरा येते. मीरा विचारते, वेदा, हे कोणी दिलं तुला खायला? वेदा चिडून बोलते, तुला काय करायचे? मी तुला काहीही सांगणार नाही, तू जा इथून. तेवढ्यात अनन्या तिथे येते. वेदा अनन्याला बोलते, आत्या, हिला जायला सांग इथून. अनन्या मीराला विचारते, काय झालं वहिनी? मीरा बोलते, नाही, मी फक्त विचारलं की हे कोणी दिलंय. अनन्या बोलते की मी माझ्या हाताने तिला हेच खायला दिलंय. मीरा शांत होते आणि बोलते, ठीक आहे, खाऊ दे. असं म्हणून मीरा निघून जाते. पण अनन्या पुन्हा वेदाच्या बदललेल्या वागण्यावर विचार करू लागते. यानंतर मंजिरी गुप्तपणे मार्जरीकडे जाते. मंजिरी मार्जरीला विचारून सांगते, काहीही कर मंजिरी, पण
आपल्या हातातून निसटता कामा नये. आपल्या या युद्धातील ती सगळ्यात महत्त्वाची प्यादी आहे. मंजिरी बोलते, हो ती माझ्या हातात आहे. पण मार्जरी, सगळं आपल्याच मनासारखं होत असतानाही काहीतरी सुटल्यासारखं वाटतंय. मार्जरी बोलते, हो सुटलंय. तेव्हा मंजिरी विचारते की काय सुटलंय? तेव्हा मार्जरी बोलते की रुद्रकेतू. मंजिरी अचंबित होऊन बोलते, पण मी तर त्याला स्वतः मारून टाकलं आहे. मार्जरी बोलते, त्याचा आत्मा नाही मंजिरी, त्याचा देह, त्याच्या देहाचा अवशेष हा तुझ्या अंताचा एकमेव धागा आहे. विसरलीस? मंजिरी घाबरते. मार्जरी, माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली? तिकडे दुसऱ्या बाजूला नर्मदा घरात पेस्ट कंट्रोलवाल्यांना घेऊन आलेली असते. नर्मदा पेस्ट कंट्रोलवाल्यांशी बोलत असते. तेवढ्यात तिथे मंजिरी आणि मीरा दोघंही येतात. मंजिरी विचारते, काय झालं नर्मदा? नर्मदा बोलते, वहिनी, अगं पेस्ट कंट्रोल करायचे. मला वाटलं फक्त माझ्या एकाच कपाटाला वाळवी लागली असेल, पण आता लक्षात आलंय की अख्ख्या घरालाच वाळवी लागली आहे. आणि वाळवीचं कसं असतं ना, ती आतून घर पोखरत जाते. वेळच्या वेळी जर हे थांबवलं नाही तर अख्खं घर वाळवीचं होईल आणि आपलं प्रचंड नुकसान होईल. वाळवी हा शब्द ऐकताच मीराच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. तिला आजीने दिलेला तो वाळवीचा दाखला लगेच आठवतो. चेटकिनीने घराला वाळवी लावली आहे, आतून घर पोखरले. इथे मंजिरी नर्मदाला बोलते, करून टाक पेस्ट कंट्रोल. काय ना, अशा गोष्टी जास्त दिवस घरात राहू द्यायच्या नसतात, हाताबाहेर जातात. मीरा मनातल्या मनात विचार करते, हा फक्त योगायोग असूच शकत नाही. एका बाजूला आजीने वाळवीचं उदाहरण दिलं आणि घरातही तेच घडतंय. तीच वाळवी जी बाहेरून दिसत नाही पण आतून संपूर्ण घर पोखरत राहते आणि हळूहळू त्यावर स्वतःचं साम्राज्य निर्माण करते. त्या चेटकिनीने सुद्धा असंच या घराला आतून पोखरलंय आणि तिचं गुप्त विश्व इथेच उभारलंय. म्हणजे या घरातच असं काहीतरी रहस्य लपलंय जे अजून कोणाच्याच लक्षात आलेलं नाही. तिकडे अडकलेली अंबिकासुद्धा हाच विचार करत असते. मंजिरीने मला याच घरात कैद केले, म्हणजे तिने तिचं गुप्त विश्व किंवा गुहा याच घरात तयार केली आहे का? तेवढ्यात तिला पुन्हा बाबांचा आवाज ऐकू येतो. दुसऱ्या बाजूला अथर्व मीराकडे येतो. तो मीराला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अथर्व बोलतो, मीरा, ऐनो रुद्रकेतूंचा अचानक मृत्यू झालाय. त्यांचं दुःख तुला आहेच, पण तूच म्हणाली होतीस ना की त्यांचा मृत्यू अटळ आहे. आता त्यांच्या अस्थींचा आपल्याला विधी करायचा आहे. पण मीरा, मला सांग, तुला दुसरं काही टेन्शन आहे का? माझ्यापासून काही लपवू नकोस. मीरा बोलते, नाही, तसं काही नाही आहे. इकडे मंजिरी मनातल्या मनात प्रचंड अस्वस्थ असते. ती विचार करते, त्या रुद्रकेतूच्या अस्थींबद्दल माझ्या लक्षात कसं नाही आलं? मी कसं विसरू शकते? आज तर मी त्या मंदिरात पुन्हा प्रवेशसुद्धा करू शकत नाही. अजून काही संपलेलं नाही आहे. जे ठरवलंय ते मी पूर्ण करणारच, असं ती स्वतःच्या मनाला समजत असते. इकडे रात्रीच्या वेळी मीरा अथर्वजवळ जाते आणि त्याला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते. मीरा विचारते, ऐका ना, तुम्हाला आपल्या घराबद्दल आणखीन काही माहिती आहे का? अथर्व चकित होऊन विचारतो, म्हणजे काय माहिती? मीरा बोलते, म्हणजे आपल्या घराच्या वास्तूविषयी किंवा वास्तूविषयी अशी काही गुप्त गोष्ट जी कोणालाच माहिती नाही आहे. अथर्व विचारतो की काय म्हणायचे, म्हणजे काय? तेव्हा मीरा बोलते की मीरा आणि अथर्व दोघेही आता घराच्या या गुपिताबद्दल प्रचंड विचारात पडतात. आणि याच सस्पेन्स मोडवर आजचा हा थरारक भाग इथेच संपतो. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? चेटकिनीचं गुहा खरंच या घरातच लपलेली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.